UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। सुप्रिया सुळेंचा इंटरेस्ट महाराष्ट्रामध्ये नाही तर संसदीय राजकारणात। दादांसोबत नाही तर आता सुप्रियांना मुख्यमंत्री करणार का, या प्रश्नावर पवारांकडून सुप्रिया सुळे शर्यतीमध्ये नसल्याचे संकेत। अजित पवार यांनी निवडलेला रस्ता आम्हाला पसंत नाही। अजित पवारांच्या घर वापसीबाबत शरद पवारांकडून TV9च्या मुलाखतीमध्ये भूमिका स्पष्ट। शरद पवारांच्या पत्रामुळेच 2019 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू। वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीला फडणवीसांचा दावा, तर पवार पक्ष आणि परिवार तोडण्याचे भीष्म पितामह अशी टीका। भाजपची सत्ता असताना माझ्या सांगण्यावरून राष्ट्रपती राजवट लागत असेल तर फडणवीसांनी माझं राजकीय स्थान ओळखावं, शरद पवारांचा खोचक टोला। 2019 मध्ये सत्ता स्थापनेवरून दिल्लीच्या बैठकीमध्ये अदानी होते हे चुकून बोललो। अदानींवरून अजित पवारांचा युटर्न। मात्र अशा अनेक बैठका झाल्या पण त्यांची विचारधारा मान्य नाही असं म्हणत पवारांकडून गौप्यस्फोट। मी भाषण सुरू केलं की पाऊस पडतो आणि त्यानंतर निकालही चांगला लागतो। इचलकरंजीमध्ये शरद पवारांचं भर पावसामध्ये जोरदार भाषण। पावसात सभा घेतली की जागा जिंकून येते। मतांचा पाऊस पडणारी काळ्या दगडावरची रेघ। पवारांनंतर फडणवीसांचं देखील पावसात भाषण। सांगलीमधल्या शिराळ्यामध्ये घेतली सभा। बटेंगे तो कटेंगेचा विरोध करणारे बहुतेक त्याचा अर्थ समजू शकले नाहीत। हिंदुत्वाला विरोध करणं म्हणजे धर्मनिरपेक्षता असंही काहींचं मत। अजितदादा पंकजा मुंडे यांच्यावरील प्रश्नावर फडणवीसांचं उत्तर। बटेंगे तो कटेंगे आम्हाला अमान्य। हा उत्तर प्रदेश नाही, शाहू फुलेंच्या राज्यात असले नारे चालणार नाहीत, अजित पवार यांची भूमिका। योगी आदित्यनाथ यांचा बटेंगे तो कटेंगे नारा युपीतच चालला नाही। योगी लोकसभेच्या वेळी त्यांच्याच राज्यामध्ये हारले, संजय राऊतांची टीका। मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये नाही। मध्य प्रदेश आणि राजस्थान प्रमाणे मुख्यमंत्री पदासाठी नवीन चेहरे आणू शकतात। विनोद तावडे यांच्यानंतर फडणवीसांचा पुनरुच्चार। एकनाथ शिंदे यांचं काम आता झालं। 23 तारखेनंतर शिंदे मुख्यमंत्री राहणार नाहीत, संजय राऊतांचा दावा। नाशिकमध्ये भाजप आणि ठाकरे गटामध्ये राडा। मतदार स्लिप वाटण्यावरून वाद। अंबड पोलीस ठाण्याच्या बाहेर कार्यकर्त्यांचा गोंधळ। पोलिसांकडून समजूत काढण्याचा प्रयत्न। नाशिकमधील घटनेचा निषेध। भाजपच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला झाला। पोलिसांनी चौकशी करून हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करावा। पंकजा मुंडेंचा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर निशाणा। मी माझा रिमोट तुमच्या हातात येऊ दिला नाही तर काँग्रेसच्या हातात कसा जाऊ दे। पंतप्रधान मोदींच्या टीकेला उद्धव ठाकरे यांचा प्रत्युत्तर। भाजप अध्यक्ष JP नड्डांना गुरुद्वारामधून बाहेर जाण्याची विनंती। ठाण्यातील 3 हात नाका गुरुद्वारामधला प्रकार। नड्डा यांच्या येण्याने गर्दी झाल्यामुळे विनंती केली। हिंगोली आणि उमरखेडमध्ये प्रचार सभेला जाताना अमित शहांच्या बॅगेची तपासणी। आमचा निष्पक्ष निवडणुकीवर विश्वास। निवडणूक आयोगाच्या नियमांचं पालन करतो, ट्विट करत शहांचा विरोधकांना टोला। शिंदेंच्या उमेदवारामुळे अमित ठाकरेंना आता पाठिंबा देणं शक्य नाही, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। तर फडणवीसांचे धन्यवाद। शेलारही संध्याकाळी रॅलीमध्ये सहभागी होणार, सरवणकर यांची प्रतिक्रिया। आम्ही हे करू अशा आशयाचा मनसेचा जाहीरनामा प्रकाशित। प्रशासनापासून उच्च शिक्षणापर्यंत मराठी तसंच मूलभूत गरजांसह महिला सुरक्षेचा मुद्दा जाहीरनाम्यात। राज्यातील महिलांना पैसे मिळतात याचा आनंद, पण पुढे खड्डे खणतोय का हे बघा। लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंची टीका। मनसेला 17 नोव्हेंबरला शिवतीर्थावर सभा घेण्यास पालिकेची परवानगी, मात्र आम्ही सभा घेणार नाही, मनसेच्या अविनाश अभ्यंकर यांची माहिती। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।